हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात धुवाधार पाऊस झाला, तुफान पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच नंतर आता पीक कापणी प्रयोगाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर स्वतः फील्डवरती आहेत। कळमनुरी तालुक्यातील चिखली गावामध्ये ते स्वतः आहेत, त्यांनी पीक कापणी प्रयोगामध्ये सहभागी झाले आहेत। सर, नेमका हा प्रयोग कसा झाला, नेमकी काय? आज चिखली गावामध्ये कळमनुरी तालुक्यात पीक कापणी प्रयोग सुरू केलेला होता। आता पीक कापणी प्रयोग आमचे मागच्या आठवड्यापासून सुरू झालेले आहे। जितका आपला हिंगोली जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दलचे हे जे पीक कापणी प्रयोग आहे ते खूप महत्त्वाचा असतो, जेणेकरून आपल्या शेतीमध्ये विमा किती मिळतात ते त्यावर आधारित असतो। आज सर्वे नंबर 99 मध्ये आम्ही गेलो होतो। तिकडे पीक कापणी प्रयोग आम्ही करून घेतलेला होता। तिथे सोयाबीन होती आणि त्या ठिकाणी तसंच नुकसान झालेला होता आणि अर्धा गुंठामध्ये पीक कापणी प्रयोग आम्ही करून आलो। ह्याच्यामध्ये आम्ही रिपोर्ट शासनाकडे पाठवणार आहे आणि जेव्हा ते डिसाईड केलेलं मग त्याच्याप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करणार आहे। सर, खरं तर पीक विम्यामध्ये जे आहे ते निकष यावर्षी चेंज झालेले, तर शेतकऱ्यांना अजूनही गॅरंटी नाही की आम्हाला पीक विमा मिळेल की नाही। या संदर्भात शेतकऱ्यांना आपण समाधान काय कराल आताच्या घडीला? आता जे बदल झालेले आहे त्याच्याप्रमाणे पण आम्ही जी रिपोर्ट आहे तशीच पाठवू लागलो। बघा, एकदा आमच्याकडे नुकसान झाला मग त्याच्यामध्ये नुकसानची माहिती तर जाईलच। कुठला पण आधी उत्पन्नावर यील्डवर होता, अति उत्पन्नावर झालाय, परंतु त्याच्यामध्ये समजा नुकसान झालं असतील मग ते काही आपला तो रिपोर्ट जसंच जाईल तर मग तसा विमा कंपनीचा पण तो रिलीज होणार आहे। मग शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये कुठला घाबरण्याची कुठली गरज नाही आहे। खरं तर ह्या 2 दिवसापूर्वी आमदार संतोष बांगर यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती आणि त्यानंतर हा सगळं पीक कापणी प्रयोग पार पडलाय। स्वतः आमदार संतोष बांगर या ठिकाणी उपस्थित होते। दादा, खरं तर 2 दिवसापूर्वी एक रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल झाली होती, पीक विमा कंपनीचा संवाद आणि तुमचा। त्यानंतर आज त्या दिवशी ज्या दिवशी आमची व्हिडिओ क्लिप आमची व्हायरल झाली, सन्माननीय जिल्हाधिकारी असतील, SDM मॅडम असतील, तहसीलदार असतील, त्या दिवशी आमचं बोलणं झालं आणि पीक कापणी प्रोविजन हे आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सकाळी फोन केला की आज या ठिकाणी आपल्या कळमनुरी मतदारसंघामध्ये चिखली असेल, वरुड असेल, महारी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आणि पीक विम्याचे जिल्हा प्रतिनिधी आणि त्यांची खालची टीम या ठिकाणी शेतामध्ये आम्ही गेलो। त्यांच्या ज्या पद्धतीनं 15 ऑगस्टच्या आधीचे जे गावं निवडलेले होते तेच त्या ठिकाणी पॉइंट आम्ही बघितला, तर अतिशय तुम्हाला सांगतो काहीच त्या ठिकाणी राहिलेलं नाही। ते अर्धा एकरचा जो भाग आम्ही त्या ठिकाणी बघितला, कलेक्टर साहेब होते, आम्ही सगळेजण होतो, आम्ही स्वतः ते पीक ज्यावेळेस कापणी करत होते त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी बघितलं आणि त्यांना त्या शेंगा आम्ही बडवायला लावल्या फारीवरती, तर त्या ठिकाणी काहीही निष्पन्न झाले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, 100% त्यांना तुम्ही त्या रेकॉर्डिंग मध्ये असं म्हटले होते त्या प्रतिनिधीला की बाबा तुम्ही डोंगराळ भागातले पंचनामे केले, डोंगराळ भागातली पीक कापणी केली, प्रयोग केला, मग आता त्यात काय तथ्य आहे? मी तुम्हाला एवढंच सांगतो की पूर्ण 18 काय म्हणतो आपण त्याला मंडळ आहेत आणि 18 मंडळामध्ये काही काही ठिकाणी डोंगर भाग घेतला असेल, तर असा डोंगर भागामध्ये त्या दिवशी सांगितलं नाही, आजही सांगतो की वरच्या शेंड्याला 10-5 शेंगा चांगल्या असतील, बाकीचं संपूर्ण कोंब फुटलेत, सगळं सडून गेलंय, तर अशा ठिकाणी न करता तुम्ही ज्या ठिकाणी वस्तुस्थिती शेत म्हणजे नालीच्या, वड्याच्या आणि नदीच्या काठचा हा भाग तर पूर्णच गेलेला आहे, पण पाण्याचं प्रमाण या 15 दिवसाच्या आधी जास्त झाल्यामुळं शेतामध्ये सुद्धा, डोंगर भागामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की पाणी वसरून जातं, त्याच्यामुळं तो विषय मी त्या दिवशी म्हणलो होतो। पण आज या ठिकाणी डोंगर भागामध्ये जर बघितलं तर मला वाटते की सगळा नायनाट या ठिकाणी पाहायला भेटलाय। मग त्या पीक विमा कंपनीने योग्य रीतीने काम केलं का? 100% या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब आहेत, SDM मॅडम आहेत, आम्ही स्वतः आहेत आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की साहेब संपूर्ण नुकसान झालेलं आहे, जी वस्तुस्थिती अहवाल आहे ती आम्ही जिल्हाधिकारी आणि आमच्या पीक विमा कंपनीकडे आम्ही पाठवणार आहोत। खरं तर आमदार संतोष बांगर यांची 2 दिवसापूर्वी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती, त्यानंतर आज पीक कापणी प्रयोग झाला आणि तो प्रयोग जो आहे ते सत्यरित्या असल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, चिखली, कळमनुरी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।